गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सरपंच सुनील देशमुख यांनी ग्रामपंचायत कांबळेतर्फे बीरवाडीमधील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले। ऑडिट करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी जाणून बुजून सर्व कामे झाली असताना भ्रष्टाचार दाखवल्याचं सांगितलंय। ऑडिट करणाऱ्या महिला अधिकाऱ्याने मागणी केलेली रक्कम पूर्ण केली नसल्याने त्यांच्यावर खोटा आरोप करण्यात आला असल्याचं देशमुख यांनी सांगितलंय। ग्रामपंचायतीचे री ऑडिट व्हावे सरपंच सुनील देशमुख यांनी शासनाकडे मागणी केली आहे। तर भ्रष्टाचार झाला असल्यास सरपंच पदाचा राजीनामा देणार असल्याचं सरपंच सुनील खंडेराव देशमुख यांनी सांगितलंय। आरोप खोटे सिद्ध झाल्यास बदनामी करणाऱ्यांवर मानहानी दाखल करणार असल्याचंही सुनील खंडेराव देशमुख यांनी सांगितलंय। तर ग्रामपंचायतमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, गावातील आजी माजी सरपंचांनी स्पष्टीकरण दिले। 2 दिवसापूर्वी सौभाग्यवती रेश्मा नागेश देशमुख यांनी एका चॅनलवरती बाहेर दिली की ग्रामपंचायत कांबळेतर्फे बीरवाडी येथे भ्रष्टाचार झाला। त्यांनी काही पत्रकं दाखवली। आमचं 23 आणि 24 हे ऑडिटचं काम चालू असताना आम्हाला ज्या ऑडिटर म्हणून स्वाती दवणे मॅडम ह्या ऑडिटर म्हणून नेमणूक झाली त्यांची आमच्या ग्रामपंचायतीवर। पण ते नेमणूक झाल्याच्या नंतर त्यांनी आमच्या ग्रामसेवकाकडं दप्तर मागायची सुरुवात केली आणि थोडंसं लेट झाल्यामुळं त्या ग्रामसेवकांना उलटे पालटे शिवीगाळी असं त्यांचं चालू झालं। आणि कारण त्यांनी जे कॉल रेकॉर्ड केले ते आम्ही सगळं आमच्याकडे आहे ते तुम्हाला आम्ही देऊच। नंतर ग्रामसेवक बोलले की सरपंच साहेब जर का त्या मॅडम अशा जर मला बोलत असतील तर मग आपण कसं काय दप्तर द्यायचं। तर मग बोललो काय करायचं, तर बोललो मग आपण ऑडिटर बदलू की आपण ऑडिटर त्या नसाव्यात, आम्हाला ऑडिटर दुसरा कोणी चालेल। म्हणून मी एक अर्ज केला अलिबागला की आम्हाला ऑडिटर बदलून द्यावा। पण ते ऑडिटर त्यांनी पण अतिशय मोठा काहीतरी वशिला किंवा वरनं दडपण आलं। ते डेप्युटी शिव वगैरे ग्रामसेवकांना बोलायला लागले, अलिबागला बोलून घेतले, काही झालं तर तुम्ही त्यांना दप्तर द्या। आणि ते आम्ही त्यांचं ऐकून दप्तर त्यांना ग्रामसेवकांना बोललो आपण देऊ, आपलं ऑडिट करून घेऊ। आणि मग त्या ऑडिट करायला आपल्या इथं आल्याच्या नंतर आम्ही त्यांचं जसं स्वागत करायला पाहिजे होतं ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही सर्व गोष्टी त्यांच्या केल्या। काही थोडंसं देण्या घेण्याचं त्यांच्या आकडे लय मोठे होते, तरी पण सुद्धा आम्ही बोललो ऑडिट झाल्याच्या नंतर आपण बसून काय असेल आपण करू। त्यांनी ऑडिट चालू केलं। ऑडिट चालू केल्याच्या नंतर पहिली गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीचं ऑडिट करत असताना हे शासकीय ऑडिट आहे, ह्याचं कागदपत्रांचे व्हिडिओ वगैरे काढू शकत नाहीत। आणि जर काढायचं असेल तर कदाचित मला वाटतं माझ्या माहितीनुसार सरपंचांना ते विचारायला पाहिजे होतं। शेवटी एक कागद शासकीय आहेत आणि ते व्हिडिओ काढून त्यांनी आम्हाला थोडासा डाऊट आला त्यांचा, कारण ही आजची परिस्थिती बघितली त्यामुळं त्यांनी व्हिडिओ करून विरोधकांशी हात मिळवणी केल्यासारखं आम्हाला जाणवतंय। कारण जी ऑडिट झालेली कॉपी जी नोट आम्हाला यायला पाहिजे होती ती आम्हाला न येता विरोधाकडून नोट जाऊन विरोध फ्लॅश करतायत आणि आम्ही बाईट बघतोय। आणि तेव्हा आम्ही काल अलिबागला गेलो आणि अलिबागवरून एक प्रत घेतली। त्यात बघितलं तर जे काही मुद्दे होते ते सर्व कामं झालेली आहेत, पण कारण नसताना आम्हाला त्रास देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणून आम्ही री ऑडिट व्हावं म्हणून मी अलिबागला एक पत्र दिलं, रायगड भवनला दिलं, कोकण भवनला दिलं आणि एक मंत्रालयात पाठवलं। अशी 4 ठिकाणी आम्ही पत्र दिली आणि ऑडिट आमचं व्हावं म्हणून अशी त्यांना विनंती केली। आणि त्यांच्या विरोधात आम्ही पत्र दिलं, कारण बोललो ज्या वेळेला त्यांना आम्ही इकडे मागणी केली त्यावेळेला त्यांचा तो डोक्यात राग सरपंचावरती आणि ग्रामसेवकावरती तो राग त्यांनी ऑडिटमध्ये काढला। आणि आम्ही काही भ्रष्टाचार इथं झालेला नाही, आम्ही ऑडिट व्हावं असे पत्र देऊन आलेलो आहे। मुद्दे आपल्या ऑडिटमध्ये काढलेले आहेत। आता यामध्ये या मॅडम आम्हाला ऑडिटसाठी नको होतं त्याचे पत्र आम्ही दिलेले, तरी त्यांनी राजकीय दबाव आणून त्यांनी ऑडिट करून घेतले। ऑडिट करत असताना गोड बोलून आमच्याकडून त्यांनी चांगले काम व सहकार्य केले असे पत्र घेतले।
ऑडिट झाल्याच्या नंतर ऑडिटरनी कसं काम केलं असं एक सरपंचाचं पत्र लागतं. ते पत्र मी त्यांना, मला मिटिंगला जायचं होतं म्हणून त्यांनी मला सकाळी सही करून घेतली की भाई तुम्ही येणार नाही सरपंच, तर तुम्ही जरा सही करून जा म्हणजे माझं संध्याकाळी ऑडिट संपता येईल. तर बोललो व्यवस्थित चाललं आहे सगळं. तर बोललो मी सही केली आणि त्या निघून गेल्या. निघून गेल्याच्या नंतर जेव्हा मला तर हे बाईट दिल्यावरच कळलं की ऑडिटमध्ये असा असा फॉल्ट झाला आहे. आता जे आम्ही त्यांच्या विरोधात आता ऑडिट व्हावं असे हे सगळे पत्र आहेत, त्यांना आम्ही पत्र देऊन आलो आहे. आणि त्यांच्या विरोधात आपण एक पत्र दिलं की त्यांनी ऑडिट आमचं करू नये. पण शासनाच्या आणि वर्ण त्या आल्याच्या नंतर मी ग्रामसेवकांना बोललो की त्यांनी ऑडिट केलं तरी चालेल. पण आज हे ऑडिट करत असताना जे अपार त्यांनी दाखवलं आहे ती सर्व कामं झालेली आहेत, सर्व कामं इथं आहेत. आत्ता बघायला तर वरती शेड आहे, व्यायामशाळा समोर आहे, स्मशानभूमी आहे. सगळं कुणाला विचारलं आज छोटी आता आम्ही कुरणे ठेवतो, कुरणे शेतकऱ्यांसाठी 5-5 हजार रुपये देतो आणि कुरणे ठेवतो. त्यांचा विषय पण त्यांनी अपारामध्ये घेतला आहे. आज मला सांगा एवढी आता या कर्मचाऱ्याचा PF हा भरून आहे का ग्रामपंचायत येईल, हा अपार आहे का? ते झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना मदत म्हणजे आता हे कडधान्य होतं, आता शेती केली, लोकांची गुरं सुट्टी असतात, मग आम्ही 2 कुरणे नेमलेत, त्यांचं पेमेंट पण त्यांनी अपारमध्ये काढलं आहे. घंटागाडी रोज गावात फिरते, डिझेल तिला गाडीला लागणार ना, तोही त्यांनी अपार दाखवला आहे. भैरी मंदिराचा कलर हा अपार आहे का? पण तो कलरही अपार दाखवला त्यांनी. अपघात झाला, माया शिवाजी देशमुख यांचा मुलगा, त्याला आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 15,000ची मदत केली. ते अतिशय गरीब कुटुंब आणि त्याला आपण 15,000 रुपये त्यांनी तोही अपार काढला. आता गावात रस्त्यामध्ये जाणारे जी झाडं आहेत ते आपण लोकांकडनं तोडून घेतली, त्याला जो खर्च केला आपण 15,000 तोही त्यांनी अपार दाखवला. म्हणजे असे बारीक आता आपत्कालीन नळ पाणी पुरवठा दुरुस्ती 90ला आपली बंधू सरपंच असताना मला वाटतं ती लाईन आली. आज 90पासून किती वर्ष आली, ते सगळे पाईप जुने झालेत. एखादा पाईप थोडासा लिकेज झाला की संपूर्ण पाईप बदलायला लागतोय. असे आम्ही पैसे खर्च केलेले आहेत आणि जे त्यांनी नावं आपली अपारामध्ये घेतलेत ती सगळी कामं इथं झालेली आहेत. आता ज्यांनी आपल्यावर आरोप केलेत हे पेपर घेऊन, त्यांना माझी विनंती आहे की आपण या गावच्या रहिवासी आहात. शेवटी भ्रष्टाचार कुठंच कोण जाणून बुजून करत नाही, कारण भ्रष्टाचार हा म्हणजे करणं चुकीचं आहे. पण चांगलं काम होत असताना जर तो आपण भ्रष्टाचार एखाद्या अधिकाऱ्याने दाखवले तर आपण सगळेजण एकत्र येऊन आपण त्यांना सांगितलं पाहिजे की हा भ्रष्टाचार नसून हा जे झालेली कामं आहेत त्याचे सगळे इस्टिमेट आहेत आणि त्यांना आपण सगळ्यांना चेकने पेमेंट केलेलं आहे. ह्याच्या आधी अनेक सरपंच होऊन गेले. ही जी आज आम्ही भ्रष्टाचारामध्ये त्यांनी कामं दाखवलेत ह्या मागच्या ऑडिटमध्ये सगळ्यांच्या सरपंचाच्या ही कामं आहेत, की असं नाही की ही कामं वेगळी आहेत ती वेगळी आहेत. हा, ही जर शेड असेल, व्यायामशाळा असेल हे नवीन, पण दैनंदिन जे आहे शिवजयंती असेल, बाबासाहेबांची आंबेडकर जयंती असेल, नाश्ता वगैरे हे ते थोडंफार एवढी मोठी ग्रामपंचायत असताना थोडंसं इकडं तिकडं होणार. पण भ्रष्टाचार म्हणजे काय, एखादं काम केलंच नाही आणि त्याचे पैसे आम्ही खाल्ले, ह्याला भ्रष्टाचार म्हणायचा का? आज आम्ही सगळी कामं केलेली आहेत, सगळ्या कामामध्ये आमचे इस्टिमेट पंचायत समितीकडून जो इंजिनियर आहे त्यांनी जोडलेले आहेत. म्हणून आम्ही ऑडिटची मागणी केली, कारण ह्या मॅडम आमचं मनामध्ये राग धरून हे ऑडिट केलेलं आहे. हे ऑडिट अतिशय सगळे पेपर आमचे बरोबर आहेत, पण मनामध्ये राग धरून त्यांनी ऑडिट केल्यामुळं आज आम्हाला त्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण अडचणीत येण्यासारखं काय नाही, कारण आमच्याकडे सगळे आमचे पेपर आहेत. कधी आता ऑडिट आम्ही मागितलं आहे, आम्ही मंत्रालयापर्यंत पत्र व्यवहार केला आहे. काल मी एका दिवसात सगळीकडे पत्र देऊन आलो की आमचं ऑडिट व्हावं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं, जिथं तिथं गेलो ते बोलले तुमचं जर झडपीला जिल्हा परिषदला जर तुमचं या ऑडिटची प्रत गेली असेल तर तुमचं जिल्हा परिषदेकडनं ऑडिट तुमचं होईल.
आणि नाहीच तर मग आपण रिऑडिट परत लावू असं आम्हाला प्रत्येक कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर सांगितलं. आज ज्यांनी आरोप केले त्यांचा आरोप फक्त ही चुकीची बातमी दाखवून माझ्यावर आरोप केलेले आहेत. ह्याच्या मागे उद्देश त्यांचा फक्त एकच, त्यांच्या मालकांना भंगार मिळत नाही MIDC. आता भंगार देणं म्हणजे माझ्या कंपन्या नाहीत ना, त्यांना काम देणं म्हणजे माझं काम नाही ना, त्यांनी त्यांचं घ्यायला पाहिजे. पण त्यांचा राग तो बिर्ला कंपनी आल्यापासून मला भंगार पाहिजे, मला भंगार पाहिजे असे अनेक आरोप माझ्यावर चुकीचे त्यांनी केले. चुकीचे करत असताना मीही तो गावातला ग्रामस्थ आहे, गावातला मुलगा आहे म्हणून मीही काही बोललो नाही. पण मला कारण नसताना मला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करायला लागणार आहे. हे ऑडिट झाल्याच्या नंतर जर मग आम्ही अफरातफर केला असेल तर असणाऱ्या कुठल्याही सजेला मी पाडतोय आणि मी लगेच सरपंचाचा राजीनामा देईल. पण ज्यांनी माझ्यावर आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी आबरू नुकसानीचा 50 लाखाचा दावा दाखल करणार. तर मी काल वकिलांकडून जाऊन आलोय, वकिलांनी पण सांगितलं हे तुमचं ऑडिट होऊ द्या, नंतर त्यांच्यावरती आपण दावा दाखल करायचा. म्हणून सर्व ग्रामस्थ, माजी सरपंचांना बोलवले, ग्रामपंचायत सर्व सदस्य आहेत, उपसरपंच आहेत, सगळे ग्रामस्थ आहेत, ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. म्हणजे असे या सगळ्यांना बोलावलेलं आहे. जी दैनंदिन कामं जी ग्रामपंचायत ह्याच्यापूर्वी केलेत तीच कामं आम्ही करतोय. आणि त्याच्यात जर का ह्याच्यामध्ये पहिलंच हे घडलेलं आहे. आज तसा विचार केला, त्यांनी बाईट दिल्याच्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया एकही ग्रामस्थांनी दिली नाही. एक ते कुटुंब सोडलं तर कुणीच दिलं नाही. मला वाटते गाव आपल्या बरोबर आहे आणि भ्रष्टाचार होतं तर लोकांनी प्रोत्साहन दिलं असतं त्यांना की बाबा हे चुकीचं आहे. पण एकही माणसाने त्यांना प्रोत्साहन दिलेलं नाही की आपण कुठलंही चुकीचं काम केलं नाही. आणि चुकीचं काम केलं तर आम्ही स्वतः ऑडिट मागितलंय. त्याच्यामुळं जर का चुकीचं असेल तर आम्ही त्याला दोषपात्र असेल तर आम्ही जबाबदार आहोत. मी सरपंचाचा लगेच राजीनामा देईल आणि जी काही शासनाच्या नियमानुसार मला काय जो सजा लागेल ती मी भोगण्यासाठी तयार आहे. पण जर ह्याच्यात भ्रष्टाचाराचा कुठला हे नसेल तर ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ज्यांनी ही बातमी फ्लॅश केले मीडियावरती, त्यांच्यावर मी आबरू नुकसानीचा दावा 50 लाखाचा टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सर्व ग्रामस्थांच्या समोर आज मी सांगतोय. बरं, आपल्या मार्फत ज्या ऑडिटर आहेत यांच्यावरती देखील आपण नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल. हे मुळात त्यांनी चुकीचं केलंय, आम्हाला त्रास देण्याचं काम केलंय. ऑडिटरने ऑडिटरचं काम करायला पाहिजे, कारण त्यांच्याने आमचे काही संबंध हे नसतात. ती शासनाची माणसं आहेत. जर आम्ही इथं चुकीचं काम केलं तर त्यांनी ते दाखवायला पाहिजे हे चुकीचं काम केलंय. पण कारण नसताना एखाद्याचा मनात राग धरून जर तुम्ही ऑडिट करत असाल तर ते फार चुकीचं आहे. आणि त्यांच्या विरोधात आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. जर जे जे ग्रामपंचायतीतील ह्यांना ग्रामसेवकांना जे जे काय काय बोललेले आहेत त्याचं पत्र तुम्हालाही आम्ही देतो आणि आम्ही मंत्रालयात पण ते पत्र पाठवलेलं आहे. ज्या ज्या ऑफिसला आम्ही हे पत्र व्यवहार केलेत रिऑडिटची, त्याच्याबरोबर ग्रामसेवकांना काय काय बोललं ते पण दिलं आहे. त्याच्यामुळं शासन त्यांचा निर्णय घेईल, आपण घेण्याची काही गरज नाही. कारण ज्यांनी उद्या जर शासनाला वाटलं हे चुकीचं आहे तर त्यांचं विरोधकांनी जे नागेश देशमुख आहेत त्यांचे आणि यांचे तुम्ही मोबाईल चेक करा, तुम्हाला समोरासमोर दूध का दूध पाणी का पाणी होईल. आम्हाला जेव्हा मी त्यांना फोन केला तेव्हा ते बोलले विरोधकांचे आम्हाला फोन येत आहेत. मग ऑडिटर तुम्हाला विरोधकांचे कसे काय फोन येत आहेत, काय म्हणून येत आहेत ते मला बोलले ते स्वतः की नागेश देशमुखांचा फोन येतोय. मग जर ऑडिट जर चुकीचं असेल तर ऑडिट होईल, त्याच्यात निघेलच. जर चुकीचं असेल तर आम्ही शासन भोगण्यासाठी तयार आहोत. पण जर चुकीचं नसेल आणि जाणून बुजून तुम्ही करत असाल त्याचं आम्ही शासनाला सांगितलंय की त्यांनी शासन त्यांच्यावर कारवाई करील. तेव्हा ऑडिटला आल्याच्या नंतर मला म्हटले की रात्री 11 वाजता आपण ऑडिट करायचं का. तर बोललो मी मॅडम 11 वाजता तर काय ऑडिट करायला येणार नाही, पण ग्रामसेवक लागतो, ग्रामसेवकांना विचारतो. ग्रामसेवकांना विचारलं, ग्रामसेवक बोलले मी 11 वाजता येणार नाही. तर बोला सकाळी आपण ऑडिट करू. मग आम्ही त्यांना वहिनींना फोन करून सांगितलं की ग्रामसेवक यायला तयार नाहीत, त्याच्यामुळं ऑडिट आपण सकाळी करू. म्हणजे जर यांच्या मनात काय आहे होतं तर कदाचित वेगळं घडलं असतं, असं होऊ शकतं ना. आज आमचं रात्रीचा हे होतं पण ग्रामसेवक नाही म्हटले म्हणून
जे जे मी सांगितले हे सगळे पेपर आहेत माझ्याकडे, तुम्हाला एक एक कॉपी देतो. जर आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर आम्ही दोषी असेल तर आम्ही त्याला दोषाला पात्रता आम्ही ठरवू. आणि जर चुकीचं त्यांनी हे गाईड केलं असेल आणि जर का गावाला बदनाम केलं असेल, सरपंचाला आणि एक ग्रामसेवकांना बदनाम, त्या बॉडीला बदनाम केलं असेल तर त्याला शासन त्याला जबाबदार आहे. त्यांनी त्याचं शासन कारवाई त्यांना करील. म्हणून आज तुम्ही सर्वजण इथं आलेत त्याकरता मी सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. यावेळी गावातील माजी सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी देखील ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचा स्पष्ट संकेत देत ही आमच्या गावाची बदनामी आहे आणि ती खपून घेतली जाणार नाही असा इशारा दिलाय. एकंदरीत पाहता एका बलाढ्य कंपनीच्या ठेक्याचा वाद हा संपूर्ण गावाच्या बदनामीचं कारण ठरतोय की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. एस मराठी न्यूजसाठी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.